मोन्या, मोन्या उठ. मोन्या वाजलेत बघ किती, कामावर नाही का जायचंय? मोन्या ना असं ऐकणार नाहीस. अहो प्लीज, अहो असं करू नका प्लीज, कोणीतरी बघेल. मोन्या, मोन्या उठ. मोन्या उठ, उठ आधी उठ. वाजले किती? हा शोभा, सॉरी, लक्षातच नाही आलं. आणि डोकं खूप गरगरतंय का? बरोबर, काढा प्यायलायस ना, डोकं गरगरणारच तुझं. काढा? कसला काढा? कळेल थोड्या वेळाने, कळेल ना कसला काढा तो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हे घे आणि सगळे धुवून काढ स्वच्छ. अहो मग अशी कपडे धुवत होते तेव्हा द्यायचं ना. मला आत्ता आठवलं, आत्ता दिलंय. जा धु जा. आणि हे बघ, कसे तरी धुवायचे नाही बरं का, स्वच्छ धुवायचे. आता खंगळून काढशील नुसते पाण्यातून. लक्ष आहे माझं चांगलं. वय आई, ताई माझे कपडे धुवून झाले ना की मी वरती येते. हा हा काय ग भानू, तू वर येऊ नकोस, खालीच थांब. का? वरचं सगळं आवरायचं असेल ना. नाही, मोन्याने सगळी केली आहे, तू खालीच थांब. उतरली का त्या मास्टर्ड्याची? नाही, सगळी नशा अजून उतरली नाही, पण कशी उतरवायची ना ते चांगलंच माहितीये मला. अगं पण झालं काय? नाही, मी बघते ना काय ते. थांब. अगं शोभे, मला सांग तरी काय. वा, मला चहा द्यायचा सोडून स्वतः चहा पितोयस? शोभा सॉरी, ते डोकं गरगरत होतं ना, लक्षातच नाही राहिलं. थांब, तुला आत्ता देतो दुसरा चहा. मोन्या, काल काय बोललास ते सुद्धा आठवत नाही? शोभा खरंच काही आठवत नाहीये. ठीक आहे, जा, कामावर जायला उशीर होतोय ना, तयारी कर. हा खरं? आठवेल, वेळ आल्यावर सगळं आठवेल. कालची रात्र आठवली ना तरी हाड किंचाळ मारतात रे. माझा पण नुसता झोर झाला यार. लय हाणला यार. असं वाटतं उगच उगच काढा पाजला आपण मोहनला. हो रे, अरे करायला गेलो एक आणि झालं भलतच. अरे सम्या, तू तरी सुखी आहेस, तुझं लग्न नाही झालंय. नाहीतर लग्न का झालं म्हणून पश्चाताप करत बसला असता. तुला सांगू सम्या, मला तर आजूबाजूला बघायचं असेल ना तरी अख्खा अंग फिरवावं लागतं, एवढी मान दुखते यार. उगाच पहिलवानाच्या पुरीशी लग्न केलं. मी पण पहिलवान आहे, तरी मी मार खाल्लास ना. राहुल, काय झालं? काय झालं हे तू विचारतोय? हो. अरे ही आमची जी काय हालत झाली नाही सगळी तुझ्यामुळे झाली. माझ्यामुळे? हो, अरे काल रात्री तू जे काय बोलला ना त्यामुळे याला फटके पडले. काय काय बोललो मी? शोभा पण विचारत होती काल रात्री काय बोललो ते आठवतंय का? काय काय बोललो?
म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये? नाही. अरे मोहन, सगळ्यांचे पोल खोललेस तू. ते एवढंच की मला म्हणाला भानुशी लग्न करू नकोस. हा, हे मात्र बरोबर बोलला तू. बोलू अंजली बहिणीला. मस्करी केली ना सम्या, दुखतंय. पण हे सगळं मला कसं माहिती नाही? कसं आठवेल तुला? हा, कसं आठवेल? नशेत होतास तू, नशेत. अच्छा, म्हणजे शोभा ज्या काढ्याबद्दल विचारत होती तोच हा काढा. आणि त्यानंतर तू जे काय बरळलायस. काय? तू शोभा वहिनींना आय लव्ह यू म्हणालास. हं? ते पण सगळ्या चाळीसमोर. हं, हं. चहा घेऊन ये. चल, चल. चल, नाक्यावर जाऊ. काय झालं? परत का आलास? शोभा, काल रात्री मी काय केलं ते कळलं मला. मी मुद्दामून नाही केलं, चुकून झालं माझ्या हातून. काल रात्री बोललास ते खरं आहे का? म्हणजे हे सगळ्यांच्या समोर असं बोलणं चुकीचं आहे माहितीये मला, पण खरं सांगू का, जे काय बोललो ते अगदी मनातलं बोललो, खरं सांगितलं. शोभानंतर माझ्या आयुष्यात कुणी आलं असेल ना तर त्यात तुम्ही आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात, परी. खरंच परी आहात तुम्ही. मोन्या, तुला हे सांगायला लाज नाही वाटली का रे? शोभा सॉरी, पण आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोर न चालता हो. निघ. तू तिच्याशी बोलणार नाहीस, तिच्याकडे बघायचं सुद्धा नाही. घे माझी शपथ. शोभा, हे घे पैसे आणि बोल तिच्याशी. शोभा, बोल. मालक, थांबा. काय झालं मालक? हा घ्या तुमचा पगार. यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही आणि आजपासून मी तुमचा मालक नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.